देशमुख साहेब या ना. नमस्कार. नमस्ते, बसा. काय कुठे दगडू कशावर बरं? येतोय ना? मला माफ करा, माझ्या आशेलाला आता पैसे नको आहेत. त्याला जमीनच पाहिजे. काय? हो, अहो पण हे असं कसं करू शकतो तो? पण केलंय त्याने ते. मी माझ्याकडून त्याला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण तो ऐकतच नाही. अहो अहो सर, माझी नोकरी. मला कळते कपिल साहेब, पण मी काय करणार? दिस इज नॉनसेन्स. मला माफ करा, मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही. गौरी, सर प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. माझा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. आय एम स्टक हिअर अगेन. हो ना सर. सर प्लीज काही मदत होईल? मला माहिती तुमच्यामुळे मला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, मी पुढच्या पोर्टला जॉईन करतो ना. म्हणजे बघा, मला तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकायचं नाही, पण काही होऊ शकेल का? होऊ शकेल? थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. या, माझं काय, आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचे. अजून काय? हां, बघतो. या, थँक्यू. दगडू दगडू दगडू, का वागतोयस माझ्याशी असा? अरे मी काय तुझं वाकडं केलंय? काय झालंय? आईने सांगितलं की तू जेवला नाहीयेस. भूक नाही आहे मला. मी देऊ का आत्ता काही? नाही, नकोय, खरंच नको. माझं डोकं बधीर झालंय आता. काय झालं? कोणी बोललं का तुला? मला कोण कशाला काही बोले? व्हॉट्स द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम हाच आहे की एका मागोमाग एक फक्त प्रॉब्लेम येऊन असे आदळत आहेत माझ्यासमोर. एक प्रॉब्लेम संपतो न संपतो दुसरा प्रॉब्लेम हा असा उभा राहतो. कपिल, ही अशी फेज येते आयुष्यात. फेज. डोंट वरी, सगळं नीट होईल. पेशन्स ठेव ना, बी स्ट्रॉंग. पेशन्स गौरी? अगं पेशन्स ठेवायलाच वेळ नाही माझ्याकडे आता. म्हणजे तेच की दिवसांमागून दिवस फक्त निघतायत, जातायत पुढे, घडत काहीच नाहीये. जोवर ही दगडूची केस संपत नाही ना, तोवर मी इथेच असाच अडकून पडणार आहे. बरं, मी मुंबईला जाऊ शकत नाहीये, कारण तिकडे गेलं तर आजीला टेन्शन येणार. मुंबईतली सगळी कामं अडतात, मी करायचं काय? मला कळतंय सगळं, हा, पण मला सांग, हे इथे असं चिडचिड करत बसल्याने काही होणार आहे का? नाही ना. तू शांत हो, झोप. सगळं नीट होईल कपिल. या. अरे एवढे पैसे कुठून आणणार? अशी व्यवस्था कशी करणार एवढ्या पैशां? फसलास ना? अरे कसं फसवलं, मजा करत होतो. अरे हे बघ अक्षय, पैसा काय रे, पैसा येतो आणि जातो, पण अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत. बिंदास जा अमेरिकेला. अरे पैशांची काळजी माझ्यावर सोड, मी आहे ना. हा, जा तू. बरं ऐकशील माझं? मी लोन देतोय असं समज, ठीक आहे? परत कर ना पैसे नोकरी लागल्यावर. हा, आणि खूप कमाव, म्हणजे लगेच परत करशील. अक्षय, म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अरे कपिल, तू कधी आलास? हे तुम्ही आता फोनवर लोन देत होता ना, तेव्हा आलो. काका, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. अरे काहीतरी काय बोलतोयस? काही ग्रेट वगैरे नाहीये.
अरे आपल्याला जितकं शक्य असेल तितकं करत राहायचं रे. तुला सांगू का, हल्ली माणसाचा माणसावरचा विश्वासच उडालाय. बस आपण आपल्या परीनं तो वाचवण्याचा प्रयत्न करायचा. खरंय, माझा तर स्वतःवरचा विश्वास उडायला लागलाय. माझे ना प्रयत्नच कमी पडतायत असं वाटतंय मला. अरे बापरे, येताना डिप्रेशन वगैरे घेऊन आलायस. हरकत नाही कपिल, पण एक काम करायचं, जेव्हा जाशील ना तेव्हा ते सगळं इथे सोडून जायचं, सोबत नाही न्यायचं. मला आठवतं आप्पा सुद्धा यायचा असंच. जेव्हा कामाचा खूप ताण असला किंवा कुठल्या तरी टेन्शन मध्ये असला ना की मन हलकं करण्याकरता यायचा इथे. त्याला क्लासिकल म्युझिकची खूप आवड होती ना रे. कांसेर होता ना तुझा काका. तासन तास मग असं ख्याल ठुमरी वगैरे ऐकत बसायचा. आणि तुला सांगतो कपिल, अशी जादूची कांडी फिरवावी ना तसा त्याचा मूड पालटून जायचा. अरे हे माझं घर खूपच लकी होतं त्याच्याकरता. खरंय, आता काही उरलं असेल ना तर ते फक्त लक आहे. बाकी सगळ्या गोष्टी थकल्या तो. मला सांग, एवढा डिप्रेस्ड काय आहेस पण? नक्की काय झालंय? सराव 2 दिवसावर निघायची वेळ आली. आता कॉन्ट्रॅक्टही झालंय माझं. आणि आता त्या दगडू काशावर परबनं पाठ फिरवली. आता कुठे शोधायचं त्या माणसाला? बरं, आणि त्याला शोधत बसलो तर माझी नोकरी जाणार. मला सांग, तू मयेकरांशी बोललास का? पण मयेकर काय करणार म्हणा या बाबतीत? नाकासमोर चालणारा माणूस तो, काय करू शकणार? कपिल, कधी कधी लक्ष गाठायचं असेल ना तर जरा वेगळी वाट शोधावी लागते. आणि ह्या अशा वाटा फक्त तुम्हाला माहितीत सर. मयेकरांच्या रस्त्यात ह्या असल्या वाटा कधी येतच नाहीत ना. पण आणि या सगळ्या गोष्टी मी फक्त तुमच्याशी बोलू शकतो, कारण तुम्हालाच हे सगळं माहिती आहे. म्हणजे तू जातोयस हे हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. अरे मग तर अगदी सोपं आहे. याकरता आपल्या कायद्यात एक तरतूद आहे ना, पॉवर ऑफ अटर्नी. तू पॉवर ऑफ अटर्नी त्या माणसाला दे आणि निश्चिंत मनाने जा नोकरीला. हा, मात्र तो माणूस अगदी खमक्या हवा. त्याला ही प्रॉपर्टी सांभाळता यायला हवी. नाही, पण म्हणजे कोण माणूस? मयेकरांना सांग. नको नको नको. मी इथे आल्यापासून ऑलरेडी त्यांच्या डोक्याला खूप ताप दिलाय. आता आणखीन नको. मग असा कोणी आहे का की जो या प्रॉपर्टीची नीट काळजी घेईल, म्हणजे तुला यातून अगदी असा सुखरूप बाहेर काढेल? तर तू त्याला हे सर प्लीज. नाही सर प्लीज. नाही 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 कपिल, हे बघ असा विचारही करू नकोस प्लीज. सर प्लीज. नाही नाही, ही जबाबदारी मी नाही घेऊ शकत कपिल. सर नाही नाही म्हणू नका सर प्लीज. तुम्हीच तर म्हणालात ना की आप्पा तुमच्याकडे अडचणीत असताना यायचे. आज मी आलोय. सर प्लीज नाही म्हणू नका. हे बघा, हे प्रॉपर्टीचा व्यवहार ज्यांच्या हातात मी विश्वासानं देऊ शकतो ना, असं फक्त तुम्ही आहात. प्लीज. प्लीज. तू म्हणतोयस म्हणून ऐकतोय मी, कारण तुला नाही म्हणायचं म्हणजे आप्पाच्या आत्म्याला क्लेश होणार रे. गौरी गौरी ए गौरी, तिच्या जागी कुणी असताना तरी एवढंच हर्ट झालं असतं. एक चांगल्या प्रामाणिक मुलीला हर्ट केलंस यार तू. काही गौरी गौरी. इमोशनल होणं रक्तातच आहे रे तुझ्या. तू तरी काय करणार? वकील आणि अशिलाने बोलण्याची ही वेळ नाही. रामाश्रय तुझा आहे, पण गौरी, माझा जाण्याचा निर्णय तोही तुझाच आहे. कपिल चालला आता, त्यामुळे आता रामाश्रय माझा.